तुकाराम. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. पुंडलीपुर श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. हरिपाठ. हरिपाठ निरूपण. विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान. रामकृष्ण मन नाही ज्याचे. उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा. रामकृष्ण पैठा कैसवय. द्वैताची जाडणी गुरुविन ज्ञान. तया कैसा कीर्तन घडे नामे. ज्ञानदेव म्हणे सगुणे ध्यान. नामपाठ मौन प्रपंचाचे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं. द्वन्द्वातीतं गगनसदृश्यं तत्त्वमस्यादिलक्षणम्. एकं नित्यं विमलमञ्चलं सर्वदी साक्षिभूतं. भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. अखिल गुण्यधना करुणावत्सल करुणालय भक्तवत्सल अनंतकोटी ब्रह्मांड नायक परब्रह्म पांडुरंग परमात्मा कवल सम्राट चक्रवर्ती श्री ज्ञानोबराय श्रीमंत श्री जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबराय आदी संतांना वंदन. समोर बसलेल्या श्रोते सज्जनांना माझा प्रणिपात. निरूपणाला प्रारंभ. विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान. रामकृष्ण मन नाही ज्याचे. काल आपण बघितलं हरिपाठमध्ये 8वा अभंग. संतांच्या संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे बनते. संतांची जर संगत लागली तर आपल्याला श्रीहरीची भेट आहे. मग त्यानंतर त्या अनुषंगाने आज माऊली म्हणतात की विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान. मग आता वेदांत सिद्धांत आणि दादांत 3 भाग आहेत ना. मग आता वेदांत म्हणजे काय? गुरव काका. वेदांत म्हणजे काय की जे लिहून ठेवलेले आहेत ग्रंथ म्हणतो आपण, किंवा जे काय अध्यात्म आहे ते सगळं वेदांत आहे. आणि सिद्धांत म्हणजे काय? त्याद्वारे आपल्याला श्री सद्गुरू प्रवचन निरूपण कीर्तन रूपातून आपल्याला समजून सांगतात, त्याला म्हणायचं सिद्धांत. आणि दादांत म्हणजे काय? त्याद्वारे आपल्याला प्रत्यक्ष समाधानाची प्राप्ती मिळते, म्हणजे दादांत आहे. मग आता विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान. मग आता ज्ञान भरपूर आहे पण त्या परब्रह्माचं जर नामस्मरण नसेल, जप नसेल, म्हणून हा नवविधा भक्तीतली कितवी पायरी आहे? तर 3री पायरी आहे. पहिली पायरी कुठली दाखवली? श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण किंवा स्मरण म्हणतो आपण. म्हणजे स्मरण कधी आहे? आधी श्रवण झालं तर. मग स्मरण कधी आहे? आधी कीर्तन झालं तर. मग आता स्मरण कधी होणार आहे की मला नवविधा भक्तीत असेल तर स्मरण होणार आहे. मग त्यातून स्मरण कसं आहे बघा की त्याचंच. म्हणून आपण मागं पण बघितलं ना की कृतयुगात ध्यानाला महत्व होतं, त्रेतायुगात होम आवडणं महत्व होतं, द्वापरयुगात पूजेला महत्व होतं, आणि आता कलियुगात नामाला महत्व आहे. म्हणून नाम संकीर्तन साधन पै सोपे. नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी. म्हणजे नाम पाहिजे. जर नाम असेल तर सर्व आहे. म्हणून कलियुगात नामस्मरणाला फार महत्व दिलेलं आहे. म्हणून एकनाथ महाराज पण म्हणतात ना, नामाविन मुख सर्पाचे ते बिळ, जीवा नवे काळ सर्प आहे. म्हणजे ज्या नामामध्ये, ज्या मुखामध्ये नाम नाही ते मुख कसं आहे? सर्पाचं बिळ आहे नुसता. मग जीवा नव्हे, ती जीभ नव्हे आहे, ती काय? काळ सर्प आहे. ज्या जिभेनं नामस्मरण येत नाही ती जीवा काय? काळ सर्प दाखवलेला आहे. म्हणून विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान. म्हणजे ज्ञान भरपूर आहे. नाना अश्वांची परीक्षा, नानांची परीक्षा, नाना रत्नांची परीक्षा, म्हणजे भरपूर ज्ञान असतं. म्हणजे पण ते काय आहे? ते ज्ञान नव्हे, ते काय? इन्फॉर्मेशन आहे फक्त. म्हणजे इन्फॉर्मेशन म्हणजे काय? त्यातलं फक्त माहिती आहे. म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणतात, फक्त त्यातलं माहिती आहे. पण ज्ञान म्हणजे काय? पाहावे आपणाशी आपण या नाव आत्मज्ञान. मग ज्याच्याकडं आत्मज्ञान आहे ना ते म्हणजे ज्ञान आहे. म्हणजे आत्मज्ञान म्हणजे काय की आपण स्वतःला पाहणं म्हणजे आपल्याला आत्मज्ञान आहे. म्हणजे माझ्याकडं मी कसं आहे,
माझ्याकडे काय काय भाग आहेत हे पाहणं एक आत्मज्ञान, आणि अंतरी जो भगवंत आहे ना तो माझ्या आतमध्ये कार्याला आहे त्याचं स्मरण असणं म्हणजे काय आत्मज्ञान आहे. आणि आत्मज्ञान म्हणजे काय की तो आत्मा परब्रह्म तो अंतरी माझा मलाही चालवत आहे, सगळ्यांना तोच चालवत आहे म्हणजे आत्मज्ञान आहे. आत्मज्ञान म्हणजे काय त्या परब्रह्माचं ज्ञान असणं म्हणजे आत्मज्ञान आहे. म्हणून विष्णुविन जप, मग आता ज्ञान आहे पण जर जप नसेल आहे ना, जप म्हणतो ना आई ज्या वेळेला बाळाला शाळेत जात असताना काय सांगते, खिडकीत हात बाहेर काढू नकोस है ना, म्हणजे बसमध्ये बसलेला असेल तर जप, बाळा तू स्वतःला काय कर, जप, फॅन जोरात जप म्हणजे काय, तू स्वतःला जप, हे एक जप झालं. आणि तप, जपी तपी म्हणतो ना, म्हणून जप कसं आहे की त्याचं नामस्मरण जपणे म्हणजे जप आहे. एक सुंदर भाग आहे बघा की गरुड आहे ना, गरुड, त्या गरुडाला ना अहंकार आला होता. कशाचा अहंकार आला होता की माझ्याशिवाय भगवंत श्रीकृष्ण म्हणा किंवा विष्णू म्हणा किंवा देव म्हणा, तो परब्रह्म आहे ना तो माझ्याशिवाय कुठं जात नाही. श्री विष्णूचं वाहन कोण आहे, गरुड आहे ना. मग त्या वाहनाला ना अभिमान खूप येतो. म्हणजे एखाद्या कारखान्याचा, म्हणजे एखाद्या कारखान्यात चेअरमन असतो ना, आणि त्या चेअरमन ना ड्रायव्हर असतो ना, ड्रायव्हरला लय भाव येतो बघा. त्या ड्रायव्हरला एक एक जण फोन करतात, म्हणजे चेअरमन आहेत का, त्याला लय भाव येतो. म्हणजे त्याला काय वाटत असतं की माझ्याशिवाय चेअरमनचा पत्ता हलत नाही. असं ना गरुडाकर अहंकार आला होता. पण देवाला कळतं कोणाकडे अहंकार आला, कोणाकडे काय. त्याचा जर अहंकार आपल्याला घालवायचा असेल तर काय करायला पाहिजे, विष्णुवीन जप चाललेला आहे बघा. मग तो काय करायचं, वाहन होतं फक्त, पण जप तप काय करत नव्हता, नामस्मरण काय करत नव्हता, नुसता अहंकार आला होता त्याच्याकडे. पण त्याचा अहंकार देवाला घालवायचा होता, श्रीकृष्णांना घालवायचा होता. म्हणून श्रीकृष्ण म्हणजे विष्णू म्हणा, ते देव काय म्हणाले, अरे गरुडा चल आपल्याला जरा अर्जुनाकडे जायचं आहे. म्हणजे एखादा चेअरमन काय म्हणेल माहितीये काय, ड्रायव्हरला म्हणेल काय माहितीये का, अरे चल आपल्याला एका कामगाराच्या घरी जायचं आहे. थोडक्यात म्हणजे हे सांगितलं की नाही आपल्याला लवकर कळतं म्हणून. म्हणजे आता चेअरमन कामगाराच्या घरी जाईल काय, चेअरमन डायरेक्ट कामगाराला बोलवून घेऊ शकतो ना, लगेच पळत येणार कामगार. पण मग आता गरुडाला वाटलं अहो तुम्ही तिकडे चाललात, असं कसं काय. मग तरी पण आता देवाची आज्ञा म्हणून आपल्याला पाळायलाच पाहिजे, बसा म्हटले. गरुडाच्या पाठीवर भगवंत बसलेला आहे आणि चाललेले आहेत. मग ज्या वेळेला देव तिथं आले, श्रीकृष्ण आले तिथं जिथं अर्जुन झोपले होते ना, अर्जुन कसं झोपलेले आहेत, अर्जुन असं पडलेलं आहे आणि त्याच्या म्हणजे द्रौपदीच्या मांडीवरती अर्जुन असं डोकं ठेवून झोपलेलं आहे. आणि द्रौपदी काय करतात, त्या अर्जुनाच्या केसातून असं हात फिरवत 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 असे शेकोटी लावलेले कोपऱ्यामध्ये, आणि कोपऱ्यामध्ये शेकोटी लावलेले केस असे केसातून हात फिरवत 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 द्रौपदी बसल्या द्रौपदीच्या मांडीवरती, आणि अर्जुन असं झोपलेला आहे. लक्षात आलं हे चित्र. मग त्यानंतर बघा देव काय करतात, हळूच दरवाजा उघडतात. हळूच दरवाजा उघडल्यानंतर त्या गरुडाला काय वाटतं, अहो चेअरमन आला आता आणि कामगाराला झोपलेला असताना हळूच काय उघडायची गरज आहे ना, म्हणजे तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता ना. पण नाही म्हटलंय, आपल्याला हळूच जायचं, कारण का अर्जुन उठेल. आता तरी त्या गरुडाला वाटायला काय देवानं कहरच केला. लक्षात येते काय, देवाने कहरच केला म्हणाले, म्हणजे अहो देव आहे तुम्ही, अर्जुन लगेच उठेल तुम्ही आलाय म्हटल्यावरती, तुम्ही असं कसं काय. पण तरी पण ऐकायला पाहिजे ना, आता देवाची आज्ञा म्हटल्यावर. मग दोघंही आतमध्ये गेले आणि द्रौपदी जिथं मांडी देऊन बसली होती ना, मग द्रौपदीला काय म्हटले, अगं द्रौपदी उठ, आता मी जर अर्जुनाला मांडी देतो. आता तर त्या गरुडाला राहावंच ना, अहो एवढा मोठा देव, म्हणजे चेअरमन जर कामगाराला जर मांडी देत असेल तर कुठली काय कशी गोष्ट आहे ना. मग त्यावेळेला बघा देवाने मांडी दिली, देवाने हात फिरवत आहे अर्जुनाच्या केसातून हात फिरवत 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 बसलेला आहे. मग थोड्या वेळाने काय झालं, देव काय म्हटले, श्रीकृष्ण काय म्हणाले, अरे गरुडा तू जरा ये इकडे, तू जरा आता मांडी दे, मी जरा बाहेर जाऊन येतो. मग देवाची आज्ञा पाळायलाच पाहिजे, पण तळपायच्या आग मस्तकाला गेली. आता तर हे करतोय तर मलाच मांडी द्यायला सांगतात. मग त्यावेळेला बघा नाहीला जाय, आता देवाची आज्ञा म्हटल्यावर पाळायला पाहिजे. म्हणून गरुडाने मांडी दिली आणि गरुडाने पण हात फिरवत फिरवत अर्जुनाच्या केसातून हात फिरवत फिरवत आहे. मग अशा वेळेला थोडं शांत झालं सगळीकडून, आणि देव पण नाही, द्रौपदी पण नाही, अर्जुन आणि गरुड तेवढेच दोघेच आहेत. अर्जुन झोपलेला आहे, अर्जुनाला लक्षात नाही काय काय चाललेलं आहे क्रिया सगळे. पण थोड्या वेळाने असा आवाज एक यायला,
असा एक आवाज बारीकसा यायला लागला, श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण, असा कृष्ण 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 आवाज यायला लागला है ना. आज आपल्या मातेच्या मुळे आज श्रीकृष्णाची आठवण झाली म्हणून श्रीकृष्णाचा भाग घेतला. तर बघा, श्रीकृष्ण श्रीकृष्ण कुठून आवाज येतोय? गरुड इकडं तिकडं बघायला लागला. मी तर म्हणत नाही आहे, इकडं तिकडं बघायला कोणच नाहीत. अर्जुन तर एकटाच आहे, अर्जुन तर झोपलेला आहे, अर्जुनचं तर तोंड बंद आहे. मग आवाज कुठून येत आहे? ज्या वेळेला त्या केसातून हात फिरवत होता ना, त्या रोमातून आवाज येत होता, हे गरुडाला नंतर कळालं. श्रीकृष्ण 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 म्हणजे ज्याचे रोम बोलतात ना, श्रीकृष्ण श्रीकृष्ण म्हणजे वाचन नाही, कंठाने नाही, कंठी नाम धरावे आहे ना. कंठी काय? सारासार विचार करा उठावटी, नाम धरा कंठी. इथं कंठी म्हटलंय आणि पश्यंती आणि परा पण सांगितलेलं आहे. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. आपल्याला वैखरीतून नाम घ्यायचं म्हटलं. वैखरीतून नाही कंठी, कंठीतून नाही पश्यंती, पश्यंतीतून नाही परेतून नाम घे. वैखरीतून आधी घ्यायचं, आधी घेत 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 परेतून नाम आलं ना, ते नाम तिथं पोचतं. आणि तेच अर्जुनाचं चाललं होतं, परेतून चाललं होतं. परेतून म्हणजे काय? परम अर्थ. म्हणून परेतून नाम चाललं होतं, म्हणून रोम ते श्रीकृष्ण श्रीकृष्ण बोलत होतं. मग त्यावेळेला गरुडाला लक्षात आलं, अर्जुनाचं मुख बंद आहे पण रोमातून श्रीकृष्ण श्रीकृष्ण म्हणत आहे. मी नुसतंच काय देवाच्या जवळ आहे, पण हा आहे ना, आपण वैकुंठात आहोत, देवात जवळ आहोत, पण हा तरी तो पृथ्वी लोकात आहे आणि श्रीकृष्ण श्रीकृष्ण जपत आहे, म्हणून माझ्या देवाचं ध्यान या अर्जुनाकडे आलेलं आहे. मग त्याचा अहंकार गळून पडला आणि मग त्याला लक्षात आलं की श्रीकृष्ण म्हणजे भगवंत श्री विष्णू का अर्जुनाकडे येत आहे, म्हणजे का भक्ताकडे येतो. म्हणून भक्ताचं भाग दाखवलं. विष्णू विन जप, त्या विष्णूशिवाय जप व्यर्थ त्याचे ज्ञान आहे. म्हणून जप कोणाचं पाहिजे? म्हणून जप, अखंड जप जर असेल, बसलोय गाडीवरती, घरात बसलोय, रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे, अखंड जर रामकृष्ण हरे असेल ना, तर त्याचं स्मरण होतं. आणि वाचन बंद होत 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 मुखानं कंठातून मध्यमेतून परेत गेलं पाहिजे. आणि एकदा का परेत गेलं ना, ते नामस्मरण हळूहळू त्याच्याशी एकरूप व्हायला लागतं. काय त्या नामस्मरण होतो जनाबाईचं, काय जनाबाई सुंदर असं, म्हणजे जात्यावरती नाव काय जातं ओढत नामस्मरण करायचे. काय म्हणायची ती? अभंग कुठला म्हणायचे? कुणाला येते तो अभंग? सुंदर माझे म्हणताय का? म्हणा. रामकृष्ण. सुंदर सुंदर. जीव शिव दोन्ही खुंटे ग, म्हणजे जीव कोणाचा झाला? तर शिवाचाच झाला. कधी? सुंदर माझे जाते ग. म्हणजे जनाबाई काय म्हणतात माहितीये का? सुंदर माझे जाते ग. जातं म्हणजे कुठलं? दळण्याचं जातं नव्हे. इथं अद्वैत भाग काय आहे? जनाबाई काय म्हणते? हे सुंदर माझे जाते ग. हा देह आहे ना, या देहाला काय म्हणते जनाबाई? हे सुंदर माझे जाते ग. जाते ग. कुठं जाते? एकातून दुसऱ्यातून तिसऱ्यातून चौथ्यात, मग पुढं काय? सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके. बहुतुके म्हणजे काय? या देहातून त्या देहात, त्या देहातून ह्या देहात, त्या देहातून त्या देहात, 83,99,999 जीव यांनी फिरून हा 84 लाखावा जन्म मिळाला. मग मला हे सुंदर माझे जाते ग. मग हा देह मिळाला आणि जीव काय? सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, ओव्या गाऊ कौतुके तो येरेबा विठ्ठला. मग आता कौतुकानं तुझं ओव्या गातो विठ्ठला. मग आता तू ये आता इकडे. म्हणजे त्याचं काय केलेलं आहे? स्मरण केलेलं आहे, त्याला बोलवणी केलेलं आहे. कधी? हे जात आहे ना 83 लाख मध्ये फिरत होतं
आणि फिरत 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 आपल्याला हा नरदेह प्राप्त झाला. म्हणून सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके. फिरत 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 बघा 9 लाख कृमीचं आपण होत होतो. 9 लाख कृमीचे आहेत, 10 लाख खेचरचे आहेत, 11 लाख पक्षीमध्ये आहेत, पक्षी अंड्याचे वगैरे आहेत ना. 9, 10 आणि 11 30 लाख झाले. आणि 20 लाख गवादया आहेत. गवादया म्हणजे काय की हाती, बैल, घोडा, आडव्याकडे सगळे आहेत ना ते जनावर वगैरे, हे 20 लाख आहेत. 30 आणि 20 50 लाख झाले. आणि 30 लाख हे बीजापासून उत्पन्न होणार आहेत. 30 आणि 50 80 लाख झाले. हे 80 लाख सगळे युनिट आहेत ना, या सगळ्यांना काय जारज, अंडज, स्वदज, उद्भिद मध्ये आहे. आणि 4 लक्षाच्या मनुष्याचं एक अभंग आहे तुकोबऱ्यांचा. मला तो अभंग माहित नाही पण आहे, पाठांतर नाही माझ्या, पण सुंदर असा अभंग आहे बघा. सगळं विश्लेषण दिलेलं आहे. 9, 10, 11 लाख, परत 30 लाख काय, 20 लाख काय, असं 80 लाख आणि 4 लक्षाच्या मानवा मनुष्य. भागवतामध्ये पण सांगितलंय. कुणाला पाहिजे असेल तर व्हॉट्सअपला पाठवतो मी, आहे माझ्याकडे. 4 लाख मनुष्य योनी आहेत. आपल्या ह्या 4 लाख मनुष्य योनी आहेत. पण आता मग आता 83 लाखाला काय वैखरी बुद्धीने म्हणतो आपण. मग आता मी कसं म्हणतोय 83 लाख 99,999 जीव योनीतून आपण हा 84 लाखावा जन्म झाला. मग आता असं म्हणायला पाहिजे की 80 लाख मध्ये काय वैखरी बुद्धी नाही आहे. 4 लाख मनुष्याचे आहेत. मग 4 लाखाला काय वैखरी बुद्धी पाहिजे ना. पण एकच योनी का दाखवली तर एकच म्हणजे काय 3,09,999 हे जे आहेत ना, हे जे आहेत ना 80 सोडून 3,09,999 आहेत ना, यांना परमार्थच मिळालं नाही आहे, यांना सद्गुरूच भेटले नाहीत. मग एकच योनी जी आहे ते 84 लाखावे आहे. म्हणजे भक्ती मार्गात आहेत म्हणून बहुत सुकृताचे फळ काय, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडे. ही विठ्ठलाची आवड व्हायला बहुत सुकृत करावं लागतं आणि 84 लाखावा हा जन्म मिळालेला आहे. म्हणून सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके. ह्या सगळ्यातून फिरत 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 परत आले. म्हणून ती जनाबाई अशी नामस्मरण होती, अशी नामस्मरण होती. तिनं जे शिनकुट गोऱ्या गोऱ्या बडवायचे ना, म्हणजे तिचं पण नखशिखांत नामस्मरण करायचं, हात पण नामस्मरण करायचे. आणि हातानं ज्या गोऱ्या बडवायच्या त्या गोऱ्यातून आवाज यायचा. काय विठ्ठल 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 आवाज येत असेल बघा. म्हणजे एक निर्जीव वस्तूतून आवाज येत होता. म्हणजे त्या हातामध्ये किती सामर्थ्य असेल बघा. इतकं सामर्थ्य तो म्हणजे नखशिखांत त्यांनी नुसतं नामस्मरणात होते. आपण भाकरी बडवतो, भाकरीतून आवाज येतो का विठ्ठल 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 विठ्ठल. आपण जर भाकरी बडवत असलो त्यातून जर विठ्ठल विठ्ठल आवाज आला तर आपण नामस्मरणात आहोत. विठ्ठल विठ्ठल आवाज एवढं काय नाही येणार, पण थोडंफार का होईना आपल्याला काय त्यातून आपल्याला घेता आलं पाहिजे. स्वयंपाक जर आपण नामस्मरण करत 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 केला ना तर तो खाणारा जीव पण नामस्मरणात राहतो, सत्व गुणात राहत असतो. आणि स्वयंपाक जर कटकट कटकट करत जर केला तर तो खाणारा पण कटकट कटकट करत राहतो. म्हणजे जैसा आहार तैसा विहार असतो बघा. म्हणून घरगुती का जेवण जेवायचं माहितीये काय, घरात ती माता असते ना ती कसं स्वयंपाक करत असते, माझा नवरा जेवणार आहे म्हणून तिचं त्यात ती प्रेम होते, माझा मुलगा जेवणार आहे म्हणून ती तिच्यात ते प्रेम होते, माझे वडील जेवणार आहेत, माझा भाऊ जेवणार आहे म्हणून ती प्रेम होत असते. त्या प्रेम त्यात राहतात म्हणून एकोपा राहतो घरामध्ये. त्या म्हणजे अन्नातून तो एकोपा येतो. पण हॉटेलच्या जेवणात असं असतं का, त्याचा असा घाम काढून टाकतो, त्याच कढईवर पेटल्या का बघायला, काय ते भाजल्या काय म्हणतात त्याला, गरम झाल्या का बघायला. म्हणजे त्यातून त्याचं काय असतं, त्याच्यात त्याची वासना अडकलेली असते. आता मी हे जेवण बनवाले ना, असं उडता भात एक करतात बघा, असं उडता भात म्हणतात त्याला. उडता भात म्हणतात काय, कसला तो भात असतोय बघा, ते चायनीज चावचाव खातात बघा, ते असं सगळं असते. आणि त्या जेवणातून त्याला काय वासना असते, मला ह्यातून पैसे मिळणार आहे, ह्यातून मला इथून पगार मिळणार आहे. मग ती वासना त्याची त्यात उतरते. मुंबई पुण्याला बघायला गेलं तर सगळं असलं जेवण बनवतात आणि ती नुसता पैसा 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 पैसाच म्हणतात बघा. म्हणजे तेच त्यात उतरत असतं. म्हणून आहार विहार तसंच आपल्याला पाहिजे. जसं सत्वगुणाचा असेल तर सत्वगुण होणार आहे, पण तमोगुणाचा जर आहार असेल तर तमोगुण होणार आहे, आणि रजोगुणाचा आहार असेल तर तो रजोगुणच होणार आहे. म्हणून आहार सुंदर पाहिजे. म्हणून आपल्या घरातली माता असते ना, ते स्वयंपाक सुंदर करत असते. त्यात तिचा भाव असतो, त्यात तिचं प्रेम असतं, त्यात त्याचं वात्सल्य असतं. म्हणून ते जेवण आपल्याला जेवता आलं पाहिजे, घरगुती जेवण. म्हणून सांगितलं काय, विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान.
रामकृष्ण मन नाही ज्याचे, म्हणून रामकृष्ण मनात रामकृष्णच पाहिजे. रामकृष्ण हरी म्हणतो ना आपण. मग राम बघितलं आपण, त्रेतायुगात श्रीराम प्रभू आले, द्वापर युगात श्रीकृष्ण आले, आणि हरी जे आलेला आहे तो अनादी काळापासून आहे. पण द्वैत रूपानं हरी आपण बघितलं त्या दिवशी, गजेंद्र महासंकटी वाट पाय. मी सारखं सारखं का भाग येतोय, हे तुमच्या स्मरणात राहावं म्हणून. मग अखंड जरा स्मरण असेल तर तो हरी येणार आहे आपल्यासाठी. हरी हा 4थ्या मन्वंतरात आला. आता 7वं मन्वंतर चालू आहे ना, 7व्या मन्वंतरातलं 28 महायुग चालू आहे आता. तसं 5वं मन्वंतर गेलं, 6वं मन्वंतर गेलं, 5वं मन्वंतर गेलं, 4थ्या मन्वंतरातला हा हरी आहे. हरी आहे तो 4थ्या मन्वंतरात आलेला आहे. हत्तीसाठी आला होता तो. गजेंद्र महासंकटी वाट पाये, तया कारणे श्री हरी धावत आहे. जर गद्यात म्हणायचं झालं तर असं आहे बघा, गजेंद्र महासंकटी वाट पाहे, तया कारणे श्री हरी धावताय. उडी घातला जाहला जीवदानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. असं म्हणून त्याच्यासाठी तो हरी आलेला आहे. म्हणून लक्षात ठेवा, रामकृष्ण हरी. कोणीतरी विचारतील आपल्याला पण, राम कळला तुम्हाला, हा कृष्ण कळला पण हरी कळलाच नाही. त्याला विचारायचं तुम्हाला हरी कधी कळला सांगा. मग हरी तो आपल्याला दाखवता आला पाहिजे त्यांना. म्हणून रामकृष्ण हरी म्हणतो ना आपण. राम पण कळला, कृष्ण पण कळला, आणि हरी पण कळला. आता तोच राम आहे, तोच कृष्ण आहे, आणि तोच हरी आहे. आपण बघितला त्या दिवशी. म्हणजे 9वाचा भाग तोच असतो, बाळाला कळत नसते. पण मॅडम बरोबर सांगत असते, हे सगळं 9च आहे बाबा, सगळं 9च आहे. 6 अधिक 3 9च आहे, 7 अधिक 1 2 9च आहे, 7 8 अधिक 1 9च आहे. सगळा भाग तोच आहे. त्या दिवशी 3 अधिक 3 घेतलं होतं 6, पण तुम्ही इथे घ्या काय, 6 अधिक 3 बरोबर 9 घ्या, 7 अधिक 2 बरोबर 9 घ्या, 8 अधिक 1 बरोबर 9 घ्या. असं कीर्तनकार जे सांगणार आहेत ना, असं घ्या भाग. म्हणजे 9वाचा भाग घ्यायचा. त्या दिवशी जर चुकलं तर 6चा भाग घेतला होता मी. 9वाचा भाग घ्यायचा. 9वाचा. 9 म्हणजे कोण, हरी. 9विधा भक्तीतला 9वी पायरी म्हणजे कोण, आत्मनिवेदनाचे आहे. म्हणून तो हरी घ्यायचा तिथं. म्हणून रामकृष्ण मन नाही ज्याचे, उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा. मग नेने अद्वैत वाटा, अद्वैत माहितच नाही आहे ना. अद्वैत म्हणजे काय, त्या परब्रह्माचं स्वरूप आपल्याला कळलं पाहिजे. आणि तेच परब्रह्म. द्वैत म्हणजे संसार प्रपंच सगळं आहे ते. म्हणजे संसार प्रपंच करून परमार्थ करणे. परमार्थ म्हणजे अद्वैत. म्हणजे परमार्थातला हरिपाठ आहे. परमार्थातलं काय, आपले वारकरी प्रस्थांतरी काय माहिती आहे काय, एक तुम्हाला माहितीच असेल ना, तरी पण सांगतो. प्रस्थांतरी एक आहे तुकोबरायांची गाथा आहे, दुसरं भागवत आहे, आणि तिसरं आहे ते ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आहे. हे प्रस्थांतरी, वारकरी प्रस्थांतरी आहे. आता तिकडं पण उत्तर प्रदेशात पण प्रस्थांतरीमध्ये भगवद्गीता एक येते, श्रीमद भागवत येतं, आणि मला वाटते हे ब्रह्मदेवाचं काहीतरी आहे, लक्षात येणं माझ्या, की ब्रह्मपुराण काहीतरी असं काहीतरी आहे, नंतर सांगितले. असे 3 प्रस्थांतरी त्यांचे आहेत. हे आपले महाराष्ट्रातले प्रस्थांतरी असे आहेत. म्हणून उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा. म्हणजे अद्वैत वाटा म्हणजे काय, परब्रह्माकडे जाणारी वाट जी आहे ना, तीच माहित नाही. उपजोनी करंटा. करंटा म्हणजे काय, की करंटा पडोनी उताना करी नाना कल्पना है ना. नाना परी कल्पना करतो. म्हणजे मी आता असं झोपलोय, असं पाय वर टाकतोय, आणि म्हणते काय, मी असं करणार, मी तसं करणार, मी अमकं करणार, तमकं करणार, मग इकडे एक दुकान घालणार, तिकडे एक फॅक्टरी करणार, मग ते 4 कामगार असतील, एवढा पैसा येईल, मग एवढा पैसा आला की मी घर बांधणार, मी असं बसणार, आणि त्यात असं झोपणार, मग माझी बायको येणार चहा घेऊन, मी तिला म्हणणार असं करणार, मग त्याला लात मारणार मी, आणि तो लात मारतोय तो जिथं झोपलेला असते ना, जिथं दह्याचा शिक्का असताना त्यालाच लात मारतो तो, आणि ते सगळं अंगावर पडतो. करंटा पडून उताना करी नाना परी कल्पना. हे नुसतं कल्पना करत असतो. करंटा म्हणजे आळशी किंवा न काय काम करणारा असा तो करंटा. म्हणून सांगितलं नेने अद्वैत वाटा, उपजोनी करंटा. म्हणजे ना त्याला भगवंत माहित नाही, ना त्याला परमार्थ माहित नाही, ना त्याला कशा लावलंय माहित नाही, ना त्याला कुठं जायचं माहित नाही, करायचं आहे काय माहित नाही. नुसता तो देहच त्याचा मनुष्याचा असतो, सगळं पशुतुल्य असतं. त्याला म्हणायचं करंटा. उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा. त्याला काय माहितच नाही आहे, परब्रह्म काय आहे, देव काय आहे, काय काय माहित नाही त्याला. म्हणून सांगितलं काय पुढं, द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान तया कशी कीर्तन घडेन आम्ही. द्वैताची झाडणी म्हणजे संसार प्रपंचाची झाडणी करता आली पाहिजे. त्यातच अडकत बसायचं नाही. नुसतं चंबूत तोंड म्हणतो ना आपण, तसं राहायचं नाही. द्वैताची संसार प्रपंच करायचं, उत्तम करायचं, त्याशिवाय आपला परमार्थ पण होणार नाही आहे. असं काय सोडायला सांगितलं नाही आपल्याला. उत्तम प्रकारे आपल्याला
जगता आलं पाहिजे. त्याशिवाय आपल्याला संसार प्रपंच करून परमार्थ करावा. संसार प्रपंच चांगला असेल तरच परमार्थ होणार, अन्यथा परमार्थ कोण होणार नाही आहे. पण द्वैताची झाडे गुरुविन ज्ञान, गुरुशिवाय ज्ञान मिळत नाही. तया कशी कीर्तन घडे नामे, त्याला कीर्तन घडणार नाही. म्हणून ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नामपाठ मौन प्रपंचाचे. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, म्हणून सगुणाचे आधारे निर्गुण पावे जे निर्धारे. सगुण आपल्याला कळतं, निर्गुण आपल्याला कळत नाही. म्हणून परवा पण म्हटलं ना, कप कळायचं असेल तर कप दाखवायला लागतं, कमळ दाखवायला लागतं. कमळ दाखवलं तर कळतं ना. आपण कमळ छगन कमळ बघ शाळेत शिकलो ना, छगन घड्याळ बघ म्हटलं नाही. म्हणून छगन काय ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, सगुण ध्यान पाहिजे. मग सगुणाचं ध्यान असेल. आता पंढरपुरात पांडुरंगाची मूर्ती आहे, सगुण आहे ना. बघा 4 भाग आहेत तिथं, लास्ट सांगतो 2-3 मिनिटात आणि संपूया आपण. सगुण 4 देव आहेत, लक्षात येते काय? देव किती आहेत? 4 आहेत. 4 चत्वार देव निरूपण नाम. 4 देव नाही आहेत. तुम्ही म्हणशाल आता 4 देव कुठले आले? देव एकच आहे. देव अनादी काळापासून एकच आहे. आपल्याला ते वेगवेगळ्या रूपात दिसतात है ना. मसोबाई, ज्योतिबाई, बिरोबाई, खंडोबाई, विठोबाई, हे सगळे देव आहेत ना. हे सगळे अवतार आहेत. देव एकच परब्रह्म. पांडुरंग परब्रह्म अनादी काळापासून, जेव्हापासून चराचर नव्हते तेव्हापासून ते परब्रह्म एकच आहे. मग आता 4 देव का दाखवले तर 33 कोटी पण देव नाहीत. त्या दिवशी पण आपण घेतला 33 कोटी पण देव नाहीत. 33 कोटी या शब्दाचा अर्थ काय? प्रकार होतो. कोटी संस्कृत मधलं त्याचा मराठीत प्रकार होतो. अष्टवसू आहेत, 11 रुद्र आहेत आणि 12 आदित्य. किती झाले? 31 झाले. 8 आणि 12 20 आणि 11 31 आणि 2 अश्विनी कुमार आहेत. असे 33 प्रकार झाले ते दाखवले आहेत. अश्विनी कुमार म्हणजे या ब्रह्मांडाचे डॉक्टर आहेत. हा डॉक्टर. इंजिनियर कोण आहे माहिती आहे? इंजिनियर काय बरं त्यांचं नाव होतं बघा. श्रीकृष्णाने बोलवलं ते त्यांना माझ्या लक्षात होतं पण आता लक्षात नाही गेलं. आपलं जसं हा विश्वकर्मा, करेक्ट, विश्वकर्मा इंजिनियर आहे तो. म्हणजे हे सगळे आहेत ना, आपले जसं ब्रह्मांडात आहे ना तसं काय ते आपल्या पिंडात, आपल्या संसारात जसं आहे ना तसं ब्रह्मांडात सगळं आहे. पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडी ते पिंडी, वेष्टी समेष्टी, समेष्टी ते वेष्टी. म्हणजे वेष्टी म्हणजे आपलं देहात कसं आहे तसं, आणि समेष्टी म्हणजे सगळीकडे तसंच आहे असं. मग आता चत्वार देव काय आहे की प्रथम देव काय आहे? मूर्ती देव किंवा प्रतिमा देव म्हणतो आपण. प्रतिमा देव. दुसरा अवतार देव. लक्षात ठेवा, प्रतिमा देव, अवतार देव, अंतरात्मा देव आणि निर्गुण निराकार देव, हे 4 देव आहेत. मग आता 4 देव कळण्यासाठी आपल्याला हे स्टेप बाय स्टेप दाखवले. 1ली ते 4थी पर्यंत आहे तोपर्यंत प्रतिमा देव दाखवला. हायस्कूलला गेल्यानंतर अवतार देव दाखवला. कॉलेजला गेल्यानंतर अंतरात्मा देव दाखवला. PhD मोठी परीक्षा द्यायला लागला, निर्गुण निराकार देव दाखवला. म्हणजे 1लीला शाळेत घातल्यानंतर डायरेक्ट त्याला म्हटलं निर्गुण निराकार देव आहे, कळणार नाही ना. म्हणून कुठं देव आहे? मूर्तीमध्ये देव आहे. देव कुठं आहे? प्रतिमा देव आहे. नमस्कार करते तर. म्हणून प्रतिमा देव हळूहळू कळायला लागला. सगुण, ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, सगुणाचं ध्यान कर. 1ली 2री 4थीत आहे तोपर्यंत सगुण ध्यान कर. विठ्ठल पंढरपुरात आहे. विठ्ठल पंढरपूर तिथं आहे. विठ्ठल तिथंच आहे का? नाही. म्हणजे ते सगुणाचं ध्यान करत नामपाठ मौन प्रपंचाचे. मग अवतार देव. कोण अवतार देव? श्रीकृष्ण आले, श्रीराम प्रभू आले, हे सगळे अवतार देव आले. ज्ञानोबराय आले, अवतार देव कार्य झाले. म्हणून सदाशिवाचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मा सोपान झाला भक्ता आनंद वत्सला, आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी. म्हणून हे 4 देव दाखवले. अवतार देव हे. मग त्यानंतर दाखवलं अवतार देव काय लागले आता आपल्याला. हे श्रीराम प्रभू अवतार आहेत, श्रीकृष्ण हे देव आहेत. म्हणजे ज्या वेळेला परब्रह्म मायेचं रूप धारण करून येतं त्यावेळेला ईश्वर भाव येतो. मग अवतार देव कळल्यानंतर निर्गुण काय ते अंतरात्मा देव. मग आता इथपर्यंत आपण कॉलेजला आलो, परमार्थात आता 10 वर्ष झाली आपल्याला. मग आता सगळ्यांच्या अंतरामध्ये परब्रह्म हे कळायला लागलं. त्यांच्या आतमध्ये आहे अंतरात्मा, त्यांच्या आतमध्ये आहे, त्यांच्या आतमध्ये आहे, सगळ्यांच्या आतमध्ये. कुत्र्यामध्ये पण तोच आहे. त्यावेळेला कधी कळलं? ज्यावेळेला सद्गुरू केले त्यावेळेला. कोणी विसोबा खेचर सद्गुरू झाले नामदेव महाराजांचे, त्यावेळेला त्याला कळालं कुत्र्यामध्ये पण तोच भगवंत आहे बाबा. आणि मग ते काय झालं? अंतरात्मा देव त्यावेळेला कळला. मग त्यानंतर सगळ्यात शेवटी कोण आहे? अंतरात्मा देव कळल्यानंतर मग निर्गुण निराकार देव. जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र तो भरून उरलेला आहे. नाहम वसामी नाम योगिनाम, नाहम वसानाम वैकुंठनाम. नाही योग्यांच्या हृदयी, नाही वैकुंठेच्या टाही,
माझे भक्त गायन करते ठाई ठाई तेथे मी तिष्ठत उभा नारदा. म्हणून ज्ञानदेव म्हणे सगुणे ध्यान नामपाठ मौन प्रपंचाचे. विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्ण मन नाही ज्याचे. उपजोनी करंटा देणे अद्वैत वाटा रामकृष्ण पैठा कैसा वय. द्वैताची जाणणी गुरुविन ज्ञान तया कैसे कीर्तन घडे नामी. ज्ञानदेव म्हणे सगुणे ध्यान नामपाठ मौन प्रपंचाचे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. झालेली श्री सेवा सद्गुरुचरणी समर्पित, माझ्या आई वडिलांचरणी समर्पित, मोठ्या भावाचरणी समर्पित, तुम्हा सर्वांच्या समर्पित करतो आणि पांडुरंगाच्या चरणी समर्पित करून इथं थांबतो. राम.